ही आहे खाकी गणवेशात लपलेल्या क्रूरतेची कहाणी। ही आहे अशा पोलीस अधिकाऱ्याची कथा ज्याने प्रेमाच्या नावाखाली विश्वासघात केला आणि एका आईचं, एका सहकारी महिला अधिकाऱ्याचं, एका मुलीचं जग उद्ध्वस्त केलंय। नावाजलेला पोलीस अधिकारी, राष्ट्रपती पदक विजेता, पण आतून खुनी। या खुन्याला 21 एप्रिलला मिळणार आहे त्याच्या गुन्ह्याची शिक्षा। काय आहे नेमका प्रकार, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी राजेश सावंत, प्रहार न्यूजलाइनच्या क्राईम रिपोर्ट या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करतो। नवी मुंबईच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांच्या हत्ये प्रकरणात अखेर एक मोठी अपडेट आली आहे। पोलीस निरीक्षक अभय कुंदरकरला न्यायालयाने दोषी ठरवले। त्याच्यावर आरोप होता लिव्ह इन पार्टनर अश्विनीची हत्या करणे, तिच्या शरीराचे तुकडे करणे आणि पुरावे नष्ट करून खून लपवण्याचा प्रयत्न करणे। हे प्रेम प्रकरण साधं नव्हतं। अभय कुंदरकर हा खुद्द मुंबई पोलिसातला एक अधिकारी, त्याला राष्ट्रपती पदकसुद्धा मिळालं होतं, पण त्याचं गणवेशाच्या आड एक धूर्त आणि क्रूर व्यक्तिमत्व लपलं होतं। कुंदरकर याचे लग्न झालेले असतानाही तो सोबत काम करणाऱ्या अश्विनीला मी तुझ्याशी लग्न करेन असं सांगत प्रेमात पडल्याचे नाटक करत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता। 2005 साली अश्विनीचे राजू गोरे नावाच्या व्यक्तीशी लग्न झाले। अश्विनीची हत्या झाली तेव्हा तिची मुलगी अवघ्या 6 वर्षाची होती। अश्विनी 2014 मध्ये तिच्या पतीपासून वेगळी झाली। अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत होते, पण 11 एप्रिल 2016 रोजी ती बेपत्ता झाली। अश्विनच्या भावाला आनंदला 15 एप्रिल रोजी तिच्या फोनवरून मेसेज पाठवला गेला, मी उत्तर प्रदेशला जाते। घरच्यांनी विश्वास ठेवला, पण 2 महिने झाले ती भेटली ना फोन आला। मेसेज आल्यामुळे अश्विनीच्या घरचे निवांत होते। मात्र एक दिवस अचानक अश्विनीच्या वडिलांना नवी मुंबई पोलीस मुख्यालयातून फोन आला आणि त्यांच्याकडे अश्विनीबद्दल चौकशी करण्यात आली। अश्विनी 2 महिन्यांपासून कामावर आली नाही असे त्यांना सांगण्यात आले। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना अभय आणि अश्विनी यांच्या नात्याबद्दल समजलं। त्यानंतर पोलिसांनी अभयची कसून चौकशी केली, पण त्यांना काहीच सापडलं नाही। काही दिवसांनी तपासादरम्यान पोलिसांना अश्विनीच्या लॅपटॉपमधून काही पुरावे सापडले, ज्यावरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले। पोलिसांना लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओही सापडला, ज्यामध्ये अभय अश्विनीला मारहाण करताना दिसत होता। तब्बल 10 महिन्यांच्या तपासानंतर सत्य उघड झालं। अभयने शरणागती पत्करली आणि अश्विनीचा खून केल्याची कबुली दिली। अभयने कबूल केलंय की अश्विनी माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती, पण माझं दुसरं कुटुंब आहे, इमेज वाचवण्यासाठी मी तिला संपवलं। त्याने अश्विनीचा खून करून तिचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर संधी मिळताच भाईंदरच्या काडीत फेकून दिले। अश्विनीच्या लॅपटॉपमधून मिळालेले व्हिडिओ, पुरावे आणि तिच्या भावाला पाठवलेले संशयास्पद मेसेजेस हे सर्व गोष्टी न्यायासाठी पुरेशा ठरल्या। अखेर तब्बल 9 वर्षाच्या लढ्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाने अभय कुंदरकर आणि त्याचे 2 साथीदार महेश फळणेकर आणि कुंदन भंडारी यांना दोषी ठरवले। अभयचा ड्रायव्हर राजेश पाटील मात्र निर्दोष मुक्त झालाय। अश्विनी गेली, पण तिची आठवण आणि तिच्यासाठी लढणाऱ्या कुटुंबाची ही न्याययात्रा आज पूर्णत्वास येते। 21 एप्रिल 2025 रोजी या क्रूर गुन्ह्याला योग्य ती शिक्षा मिळणार आहे। हा फक्त खटला नाही, हा आहे विश्वासघात, कौर्य आणि न्याय मिळेपर्यंत हार न मानणाऱ्या कुटुंबाचा इतिहास। पण प्रश्न आहे, या देशात एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येला 9 वर्षे लागतात न्याय मिळवायला, तर सामान्य महिलांचं काय? तुमचं मत काय? कमेंट करा, शेअर करा आणि अशा सत्य घटनांवर आधारित क्राईम व्हिडिओसाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।